डोंबिवली विधानसभेचं वैशिष्ट्य म्हणजे डोंबिवली विधानसभेला भाजपचा बालेकिल्ला मानला जातोय। जवळपास 1.5 लाखाहून अधिक मतदान या विधानसभेमध्ये आहे। 2019च्या विधानसभेमध्ये रवींद्र चव्हाण यांना 86,000हून अधिक मतदान पडले होते। त्यामुळे येणाऱ्या विधानसभेमध्ये रवींद्र चव्हाण यांच्या समोर उबाटा गटाचे दीपेश म्हात्रे हे उमेदवार असणार आहेत। त्यामुळे रवींद्र चव्हाण यांना ही विधानसभा सोपी असणार आहे, कारण की 2019चा आलेख जर पाहिला तर जवळपास 60% मतदान रवींद्र चव्हाण यांनी घेतलं होतं। त्यामुळे राहिलेल्या मतदानामध्ये दीपेश म्हात्रे यांचा सहभाग असणार आणि त्यामध्ये अनेक उमेदवार देखील असणार आहेत। त्यामुळे वरील मतदानाचं कॅल्क्युलेशन जर पाहिलं आपण तर येणाऱ्या काळामध्ये रवींद्र चव्हाणच या ठिकाणचे दावेदार उमेदवार ठरणार असल्याची चर्चा आपल्याला या विधानसभेमध्ये ऐकायला मिळत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की नेमकं डोंबिवली विधानसभेवरती कोणाचा झेंडा रोवला आहे। मुंबई उपनगर जिल्ह्यातील चेंबूर हा शिवसेनेसाठी नेहमीच बालेकिल्ला राहिलाय। मातोश्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रकाश फातर्फेकर यांनाच इथनं पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे। त्यामुळे सलग तिसऱ्यांदा फातर्फेकर विधानसभेवर निवडून जातात का याकडे चेंबूर वासियांच्या नजरा लागल्या आहेत। साल 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश फातर्फेकर यांना 53,262 मतं पडली होती, जी एकूण मतदानाच्या 40.15% इतकी होती। तर दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसकडनं चंद्रकांत हांडोरे इथनं उभे होते। संमिश्र लोकवस्ती, सुरू असलेली विविध विकास कामं आणि सुरू असलेले मोठमोठे पुनर्विकास प्रकल्प आणि त्यांच्या समस्या हा इथल्या प्रचाराचा मुख्य मुद्दा राहू शकतो। त्यामुळे महायुतीकडनं यंदा फातर्फेकर यांच्या विरोधात कुणाला संधी दिली जाते यावरून इथल्या मतांचं गणित अवलंबून असेल। संपूर्ण राज्य नव्हे तर देशाचं लक्ष लागलेला अकोला जिल्ह्यातला सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे बाळापूर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे नितीन देशमुख आमदार आहेत। 2019च्या निवडणुकीत त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा 18,788 मतांनी पराभव केला होता। महाविकास आघाडीकडून नितीन देशमुख यांची उमेदवारी पक्की समजली जात आहे। यासोबतच वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसचे माजी आमदार नातिकुद्दीन खतीब यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे। महायुतीतल्या तिन्ही पक्षांमध्ये या निवडणुकीसाठी मतदारसंघासाठी चुरस आहे। महायुतीतील भाजपकडून या पक्षाचे माजी आमदार बळीराम शिरस्कार, नारायण गव्हाणकर यांची नावं चर्चेत आहे। तर शिंदे गटाने या मतदारसंघावर दावा सांगितल्यानंतर शिंदे गटाकडून राज्याचे समन्वयक रामेश्वर पवार आणि युवा सेनेचे सचिव विठ्ठल सरप यांची नावे चर्चेत आहे। तर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांनी या मतदारसंघावर दावा केला आहे। तर त्याच पक्षाचे दुसरे नेते संदीप पाटील लोट हेही निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। ऐनवेळी भाजपचे 2 माजी आमदार शिंदे गटात येऊन इथून उमेदवारी आपली घेऊ शकतात अशी शक्यता आहे। एकूण 3,09,127 मतदार आपला नवा आमदार निवडणार आहे। नितीन देशमुखांचं राजकीय भवितव्य ठरवणारी ही निवडणूक आहे। त्यामुळे या मतदारसंघात परत नितीन देशमुख बाजी मारतात की शिंदे गट किंवा भाजपचा उमेदवार इथून विजयी होतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचं नेतृत्व सध्या राष्ट्रवादीचे आमदार चंद्रकांत नवघरे हे करत आहेत। 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये चंद्रकांत नवघरे यांना तेव्हाचे अपक्ष उमेदवार असले शिवाजीराव जाधव यांनी चांगली लढत दिली होती, परंतु 8,000 मतांचं मताधिक्य मिळवत नवघरे वसमत विधानसभेमध्ये विजयी झाले होते। दरम्यानच्या काळामध्ये जे 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एका राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या आणि चंद्रकांत नवघरे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाणं पसंत केलं। त्यामुळे शरद पवार गट आमदार नवघरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराज झाल्याचं पाहायला मिळते। मतदारसंघातील अनेक मूलभूत प्रश्न आजही कायम असल्याचं पाहायला मिळते। शिक्षण, आरोग्य यासह वेगवेगळ्या विकासाच्या जे प्रश्न आहेत ते आजही कायम असल्याचं पाहायला मिळते। या काही दिवसावर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार नवघरे यांच्या विरोधामध्ये त्यांचेच राजकीय गुरु असले जयप्रकाश दांडेगावकर यांनी कंबर कसल्याचं पाहायला मिळते। त्या निवडणुकीमध्ये चंद्रकांत नवघरे यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडून जयप्रकाश दांडेगावकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते। एकंदरीत पाहायला गेलं तर ही निवडणूक आमदार नवघरे यांना किती सोयीची जाणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गेल्या 15 दिवसांपासून अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघातील जागेबाबत वेगवेगळ्या चर्चा व अंदाज बांधले जात होते। अखेर महायुतीच्या वतीने तिकिटाचा पेच सोडविला गेला असून चिन्ह तुमचा उमेदवार आमचा या धर्तीवर भाजपचे माजी मंत्री राजकुमार बडोले यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये प्रवेश केला आहे। त्यामुळे आता विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे व त्यांचे सुपुत्र सुगत चंद्रिकापुरे काय निर्णय घेतात याकडे मतदारसंघातील संपूर्ण नागरिकांचे लक्ष लागले आहे।
तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व काँग्रेस पक्ष या दोन्हीमध्ये मोरगाव अर्जुनी विधानसभेच्या जागेवरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून मिथुन मेश्राम या ठिकाणी इच्छुक आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून अजय लांजेवार, हरीश बनसोड, किरणताई कांबळे अशी अनेक लोक इच्छुक आहेत. मोरगाव अर्जुनी क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांना दिवसा 12 तास विद्युत पुरवठा देण्यात यावा, हा शेतकऱ्यांचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.